नमस्कार मंडळी, शुभ दुपार. आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत असा. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मंडळीनं आज भरपूरच पाऊस लागलो. आज पावसामुळे बाहेर निसर्ग तर भारीच दिसता, एकदम हिरव्यागार दिसता. आता बघा सगळं आता बॅकग्राऊंड हिरव्यागार दिसता, मस्त झाडा बिडा मस्त दिसतं. मी तर घराच्या बाहेर इले, पाऊस कमी झाल्यावारी मी घराच्या बाहेर इले. आज सकाळपासून पाऊस लागता, तर बघा तो आपो तर पूर्ण भरलो हा. आता बघा त्या झाडावर पुरी वीज पडली आणि त्या झाड डायरेक्ट सुकला. म्हणजे ह्या वर्षी नाही, गेल्या वर्षी त्या झाड पूर्ण सुकान गेला. आमच्या घराच्या बाजूकच असा तर आमचं घर. पाऊस पडल्यावर भरपूरच थंड, मस्त थंड वाटता. कोकणात तर काय बघूकच नको, भारीच वाटता. आमचं रोड, ह्या रोडवर तर पूर्ण चिखलच झालो, त्यामुळे पाय तर पूर्ण रंगतं. चला मी पावसान काळोख केला ना, तुमका मी दाखवते आता. म्हणजे रस्त्यान खाली येईल. असे भरपूरच चिखल असल्यामुळे पाय पूर्ण रंगतात. तो बघा सगळीकडे काळोखच पावसान केला ना. तो बघा तिकडे जर पावसान पूर्ण काळोख किनाट केला ना, आता पाऊस येलो का मी तुमका व्हिडिओ दाखवतोच पावसाचो. रोडवरती तर चिखल भयानक, म्हणून आम्ही हा स्पीड ब्रेकर केला पाणी येताना म्हणून रस्त्यावर. त्या बघा छोटासा गटार मारलेला असा कशाक तर अजून रस्तो होतो अपुरा काम असल्यामुळे तर छोटासा गटार पाणी जाण्यासाठी माती वाहून जाता नाही म्हणून असा मारलेला असं तर गटार. या पावसाच्या आधी असा काय नाही काय बांधूचाच लागता. रात्री आम्ही कुर्ल्याक गेला, आमका तरी भेटले कुर्ले, विषयक भेटले कुर्ले. आम्ही थोडेसे कोणाकोणाक दिला आणि आज आम्ही कुर्ल्याचा कालवण केला. मी तुमका कालवण दाखवतो एकदा कुर्ल्याचा. आता मस्त आहे की आम्ही जेवतलंय. कुर्ले पकडतानाचा व्हिडिओ तुमका मी दाखवू ना, कारण पाऊस असल्यामुळे मी दाखवू नाही कुर्ल्याचा व्हिडिओ, नाही तर मी नक्कीच तुमका दाखवणार असतंय. तसेच मासे पण आमका मॉप भेटले. मासे पण मी तुमका दाखवतोय व्हिडिओत. मासे तर भरपूरच भेटले. पूर्ण 1 वाजता, रात्री 1 वाजता आम्ही पकडला मासे पूर्णपणे. हे बघा कुर्ल्याचा कालवण. हे बघा मस्तपैकी जेवण वाढलेला, कुर्ल्याचा कालवण आणि भात मस्तपैकी. आता मी जेवूक सुरुवात करतले. तर मंडळीनं वातावरण आज मस्त असा, एकदम तापता, ऊन बिन पडला मस्तपैकी. आता वाजले बरोबर 5:10 झाली आहेत आणि मस्तपैकी ऊन पडला बाहेर. आणि शेतीची कामं असल्यामुळे लोक आता काय काय काम करतं, अर्धवट रोवली होती आणि आता मस्तपैकी तापल्यामुळे लोकांना कामं करूक भेटला. बघा पूर्णपणे तापता मस्तपैकी. आणि हा आम्ही बसाक केला आहे बघा, म्हणजे उन्हाळ्यात आम्ही बसता. आता पूर्णपणे काठी त्यांचे काळे झाले आहे. रस्तो पण भारी एकदम सुकला मस्तपैकी. बघा झाडं लावला ती बावली. आमका वाटलं पाऊस पडात, पण पाऊस काय पडाक नाही. ऊन तापल्यामुळे ही झाडं बावली तशी म्हणते जगतली. आपल्यामुळे लाकडं आतमध्ये टाकून ठेवला मांगरात मस्तपैकी, म्हणजे थोडी सुकली आहेत. मी आता वाप्यात चालले खाली, म्हणजे आमच्या शेतामध्ये. आता शेताचं काम सगळं राहिलं आहे, ते आता करायचं आहे. म्हणजे आता पेरणी करायची आहे, म्हणून मी वाफे झाडायला चाललो आहे. पावसामुळे वाफे झाडता आले नाहीत, त्यामुळे मी आता चाललो आहे झाडायला वाफे. पाणी बिणी सगळं वाफ्यांमधलं फोडायचं आहे. चला तर मग भेटूया वाफ्यामध्ये. आता मी हे बघा घराच्या पुढे आलो आहे, मंदिराजवळ. ऑलरेडी आम्ही शेतात इला.
शेतात येऊन कामं आता भातभीत पेरूची असतली, त्याच्यामुळे आम्ही सगळं पाणी बिणी आठवतो आहे बघा. हे बघा, ही आमची शेती. तर बघा आता तिकडे मंदिर असा, मंदिराच्या पाठीत असा ते आई, आणि सगळं पाणी बिणी काढूचं असा बाहेर. त्यामुळे बघा मी खाग्या केलं ह्याचं. ही आमची संपूर्ण शेती असा. बघा हे बघा एकदम गोक्या बिक्या घेऊन इले. एकदम ऊन तर भरपूरच लागता, आणि आता ऊन म्हणजे लयच लागताला मळवटीचा. पाऊस कमी आहे दोन दिवस, त्याच्यामुळे आम्ही पेरी करूची आता. आमका अगोदर जोतान पेरी करीत, पण आता तसं नाही. आता ट्रॅक्टरने पेरी करता. आता जोता बिता काय ठेवलीच नाही. चला तर आपण वरच्या वाप्यात जाऊया. आई चला तर आता आम्ही वरच्या वाप्यात जाता. ऑलरेडी वापे साफ करूचे असल्यामुळे आता मी वरच्या वाप्यात जात आहे, म्हणजे देवळाच्या पाठीमागे. पण शेऊळ झालो भरपूर, त्याच्यामुळे ह्याच्यात पाय देव कसा तरीच वाटता. त्यामुळे मेरेन जाऊया आपले हळूहळू. तेव्हा तिकडे जाऊ काय, ती असत तिकडे वाप्यात भयानक शेऊळ झालो असल्यामुळे मी आता रे ह्या वाप्यांचं पाणी फोडूचं असं. ज्या वाप्यांचं पाणी फोडते आणि जाते ती वाफे फुगली आहेत बघा. इतक्या पाणी आटावाया असं आटलं आहे. हे वाप्यातला पाणी आटत नाही. चला तर आम्ही म्हणजे घरात चालला. ऊन तर भरपूरच असा. मी आता खाली इले खोरान येऊक, आणि ती तिकडे असत वरती. ती बघा ती तिकडे असत सगळे खोरान येऊसाठी खाली येईल. आता आम्ही घरात जाता. चला मंडळीनं बरोबर मी 11:15 घराकडे पोचलोय. चला तर मंडळीनं धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.